तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। आणि त्या कारणास्तव काय करायचं आहे, प्रत्येकाने ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते। तर आताच्या आता सबस्क्राइब करून घ्या। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला सर्वांनी दाखवायचा आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, ह्या सुपर क्लास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे आपल्यासमोर दिसून येतो की देशाचा चौथा नागरिक कोणत्या व्यक्तीला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। चौथा नागरिक कोणाला म्हणतात, तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती। तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल यांना देशांचा चौथा नागरिक म्हटले जाते। तर राष्ट्रपती पहिला असतो, उपराष्ट्रपती दुसरा असतो विद्यार्थ्यांनो, आणि या ठिकाणी पंतप्रधान हा तिसरा असतो। तर या ठिकाणी हा रेशिओ आहे, सर्वांना लक्षात घ्यायचा आहे। प्रश्न दुसरा कव्हर करूया। पावनधाम आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? आश्रमाचं नाव आहे पावनधाम हे आश्रम। तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो, विनोबा भावे, पंडित नेहरू, पंडिता रमाबाई किंवा महात्मा गांधी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे की विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रमाची स्थापना केलेली दिसून येते। प्रश्न तिसरा कव्हर करूया। राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास किती वर्षाची शिक्षा होते किंवा होऊ शकते ते आपल्याला विचारलेलं आहे। राष्ट्रध्वजाची अपमान केल्यास कोणत्या व्यक्तीने 9 वर्ष, 8 वर्ष, 7 किंवा 3? तर ऑप्शन क्रमांक 4 3 वर्ष जे आहे विद्यार्थ्यांनो, एखाद्या व्यक्तीने राष्ट्रध्वजाची जी अपमान आहे ती केल्यास त्यास व्यक्तीस जो आहे शिक्षा होऊ शकत असते। प्रश्न चौथा पाहूया। या ठिकाणी आकाराने सर्वात लहान असलेला पक्षी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे। प्राणी नाही, पक्षी विचारलेला आहे। आकाराने सर्वात लहान पोपट, चिमणी, कबूतर किंवा हमिंग बर्ड? तर ऑप्शन क्रमांक 4 हमिंग बर्ड हा एक असा पक्षी आहे जो की आकाराने सर्वात छोटा असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे म्हणून। प्रश्न 5वा कव्हर करूया। मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला होता ते विचारलेलं आहे। मुस्लिम लीगने विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो प्रत्यक्ष कृती दिन 13 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1944, 16 ऑगस्ट 1946। तर ऑप्शन क्रमांक 3 16 ऑगस्ट 1946 या वर्षी जे आहे प्रत्यक्ष कृती दिन मुस्लिम लीगने साजरा केला होता। प्रश्न या ठिकाणी 6वा कव्हर करूया। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महर्षी या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे। महर्षी नावाने ओळखले जाणारे व्यक्ती विठ्ठल रामजी शिंदे, धोंडो केशव कर्वे किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा महात्मा गांधी? ऑप्शन क्रमांक 3 धोंडो कर्वे तसेच विठ्ठल शिंदे यांना, या दोन्हींनाही जे आहे महर्षी नावाने ओळखले जाते। प्रश्न 7वा कव्हर करूया। या ठिकाणी खाण्याची चव त्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी काय मिसळल्याशिवाय कळत नाही ते आपल्याला सांगायचं आहे। काय मिसळल्याशिवाय? पाणी, लाळ, साखर किंवा गूळ? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। कोणत्याही खाण्यामध्ये लाळ मिसळल्याशिवाय त्यास खाण्याची चव कळत नसते। प्रश्न 8वा अपरिपक्व मृदा असे खालीलपैकी कोणत्या मृदेस म्हणतात ते विचारलेलं आहे। अपरिपक्व मृदा जांभी मृदा, पर्वती मृदा, काळी मृदा किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे। पर्वती मृदेला जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अपरिपक्व मृदा असे म्हटले जाते। प्रश्न 9वा कव्हर करूया। धनविधेयकामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होत असतो? धनविधेयकामध्ये विचारलेलं आहे। कर लावणे, माफ करणे, कर बदलणे, वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 4 कर बदलणे, कर माफ करणे, कर लावणे ह्या सर्व बाबींचा समावेश धनविधेयकामध्ये झालेला असतो। धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जाते। मंगळ ग्रहावर सर्वाधिक रोवर पाठवणारा देश कोणता ठरलेला आहे, किंवा सर्वप्रथम पाठवणाराही म्हटलं तरी चालेल आपण की कोणता देश आहे मंगळ ग्रहावर? अमेरिका, भारत, इस्रायल, जपान? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिकेने मंगळ ग्रहावर सर्वाधिक रोवर किंवा प्रथम रोवर जरी म्हटले आपण तर हे एकदम उत्तर करेक्ट राहील, पाठवलेला आहे। प्रश्न 11वा एस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये आढळते ते विचारलेलं आहे। ॲसिड आहे एस्कॉर्बिक नावाचे, लिंबू, अननस, वरीलपैकी दोन्ही किंवा आवळा?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, वरीलपैकी दोन्ही. अननस, लिंबू दोन्हीमध्ये एस्कॉर्बिक ॲसिडचा समावेश झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 12वा की नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जातो? नकाशामध्ये जो हिरवा रंग असतो तो कशासाठी वापरला जात असतो? सर्वांना उत्तर येत असेल. सोपा प्रश्न आहे. पाण्यासाठी, वनांसाठी, कोरड्या जागांसाठी किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 2 वनांसाठी, वनांना दर्शवण्यासाठी जे आहे विद्यार्थ्यांनो, कशामध्ये? नकाशामध्ये हिरवा रंग दर्शविला आहे किंवा दाखवण्यात आलेला आहे. प्रश्न 13वा तामिळ ही जी भाषा आहे कोणत्या ठिकाणची अधिकृत भाषा आहे ते विचारलेलं आहे. तामिळ भाषा कुठली आहे अधिकृत? पदुचेरी, श्रीलंका, सिंगापूर. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वरीलपैकी सर्व. म्हणजे सिंगापूर, श्रीलंका, पदुचेरी या सर्व ठिकाणची तामिळ भाषा ही अधिकृत भाषा असलेली दिसून येते. प्रश्न 14वा अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा आहे असे कोणी म्हटलेले होते? कोणता मार्ग? अष्टांगिक मार्ग. तर भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 भगवान गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग जो आहे तो दुःख निवारणाचा असलेला आहे असंही सांगितलेले होते. प्रश्न 15वा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये किती पुस्तकांचा समावेश होता ते विचारलेलं आहे. खाजगी पुस्तकालयामध्ये त्यांच्या विचारलेलं आहे 90,000, 80,000, 70 किंवा 50. तर ऑप्शन क्रमांक 4 50,000 पुस्तकांचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये झालेला होता. प्रश्न 16वा मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? चला आता आपला समावेश विचारलेला आहे की कोणत्या गटात होतो? उभयचर, सस्तन, मोलुस्का किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जर सस्तन गटामध्ये जे आहे या ठिकाणी आपला जो समावेश आहे तो होताना दिसतो. प्रश्न 17वा आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते? चला आवळ्यामध्ये सोपे प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल तर कवर करूया. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी किंवा डी. तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे. विटॅमिन सी किंवा जीवनसत्व सी जे आहे ते आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेले आपल्याला सर्वांना दिसून येते. कवर करूया. माफ करा, पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी प्रश्न आहे 18वा की विद्यार्थ्यांनो बद्रीनाथ शिखराची उंची जी आहे ती किती मीटरची आहे? शिखर आहे बद्रीनाथ, अतिशय महत्त्वाचं आहे. 2200 मीटर, 2300 मीटर, 4400 मीटर किंवा 5500 मीटर. तर ऑप्शन क्रमांक किती या ठिकाणी? 3 योग्य आहे. 3300 मीटर जी आहे बद्रीनाथ शिखराची उंची असलेली दिसून येते. प्रश्न 19वा जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी खालीलपैकी कोणता आहे? जमिनीवर विचारलेलं आहे सर्वात वेगाने धावणारा. सिंह, चीता, कंगारू किंवा हरिण. तर ऑप्शन क्रमांक 2 चीता हा जो प्राणी आहे तो जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा एक प्राणी बनलेला दिसून येतो. प्रश्न 20वा की इन्सुलिनची निर्मिती शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी होते? चला आता इन्सुलिनची निर्मिती कुठे होते सांगा बरं सर्वांनी. तर ऑप्शनमध्ये आहे स्वादुपिंड, यकृत, फुफ्फुस किंवा मूत्रपिंड. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. स्वादुपिंड या ठिकाणी जे आहे इन्सुलिनची शरीरामध्ये निर्मिती होताना आपल्या सर्वांना दिसून येते किंवा पाहावयास मिळते. प्रश्न 21वा खालीलपैकी कोणता रोग झाल्यास पेशींच्या संख्येमध्ये अमर्यादितपणे वाढ होते ते विचारलेलं आहे. अमर्यादितपणे वाढ कोणता रोग झाल्यास होत असते शरीरामध्ये? तर ऑप्शनमध्ये आहे कर्करोग, प्लेग, कोविड किंवा कुष्ठरोग. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 कर्करोग झाल्यास जे आहे पेशींच्या संख्येमध्ये अमर्यादितपणे वाढ होताना दिसून येते. प्रश्न 22वा की मानवाच्या त्वचेचा जो रंग आहे कोणता घटक निर्धारित करत असतो? कोणताही व्यक्ती काळा आहे, सावळा आहे असे जे आपण म्हणतो ते कशामुळे निर्धारित होत असते? तर मेलेलिन, लिपिड, प्रोटीन किंवा कॅरोटीन. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मेलेलिन नावाच्या द्रव्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा जो रंग आहे तो निर्धारित होत असतो. या ठिकाणी प्रश्न 23वा मानवाच्या पचन संस्थेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? विचारलेलं की पचन संस्थेमध्ये पित्ताशय, स्वादुपिंड, यकृत किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय या सर्वांचा समावेश जो आहे पचन संस्थेमध्ये होताना किंवा झालेला दिसून येतो. प्रश्न 24वा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत जो आहे तो कोणी मांडलेला होता?
पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा यापूर्वी उलटे होते? तर या ठिकाणी गॅलिलिओ, कॉपर्निकस, आइन्स्टाईन, निकोला टेस्ला. ऑप्शन क्रमांक 2 कॉपर्निकस यांनी जे आहे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडलेला होता. प्रश्न 25वा, कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली आहे? अशी कोणती घटनादुरुस्ती होती? ऑप्शनमध्ये 41वी, 42वी, 44वी किंवा 45वी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 42व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे मूलभूत कर्तव्य जे आहे विद्यार्थ्यांनो ती समाविष्ट करण्यात आलेली राज्यघटनेत दिसून येतात. प्रश्न 26वा, भवानी पाठक व देवी चौधरी यांनी खालीलपैकी कोणता उठाव केलेला आहे? व्यक्ती 2 आहेत, विचारलेलाच प्रश्न आहे. भवानी पाठक आणि देवी चौधरी यांनी. मीठ सत्याग्रह, चले जाव आंदोलन, संन्यास बंड किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 3 संन्यास बंड जो आहे कोणी तर या ठिकाणी भवानी पाठक तसेच देवी चौधरी यांनी केलेले होते ते आपल्याला दिसून येतात. प्रश्न 27वा, उत्सुकतेने मी झोपलो हे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलेले आहे? पुस्तकाचं नाव आहे उत्सुकतेने मी झोपलो. हा TCSने विचारलेला प्रश्न आहे. श्याम जाधव, भालचंद्र नेमाडे, इरावती कर्वे किंवा मनोहर जाधव. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. मनोहर जाधव यांनी जे आहे मी उत्सुकतेने झोपलो या पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत. प्रश्न 28वा करूया. तर या ठिकाणी सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो कोणाला प्राप्त झालेला आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार किती महत्त्वाचा आहे सर्वांना माहीत आहे. तर कोणाला प्राप्त झालेला आहे? देविका राणी, प्रियदर्शन, राजकुमार हिराणी किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 देविका राणी यांना दादासाहेब फाळके सर्वात पहिला जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. प्रश्न 29वा, 13 एप्रिल 1919 या वर्षी खालीलपैकी कोणती घटना घडलेली आहे? डेट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तारीख 13 एप्रिल 1919 ही आहे. जालियनवाला बाग हत्याकांड, चौरी चौरा घटना, बारडोली सत्याग्रह किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी जे निशस्त्र व्यक्तींवर विद्यार्थ्यांना गोळीबार करण्यात आलेला होता ती घटना जी आहे 13 एप्रिल 1919ला झालेली आहे. त्याच्यानंतर चौरी चौरा घटना ही दुसरी आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय आहे की पोलीस स्टेशनला आग लावण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी बरेच सारे जे पोलीस आहेत ते या ठिकाणी मेलेले होते. त्यानंतर बारडोली सत्याग्रह आहे. तर या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा, बाला सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत? व्यक्ती लक्षात घ्या, बाला सरस्वती यांनी आहेत. या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे कुचिपुडी, कथकली, भरतनाट्यम किंवा भांगडा. तर ऑप्शन क्रमांक 3 भरतनाट्यम या खेळाशी संबंधित बाला सरस्वती यांनी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. आता सुप्रकाशला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? एक लाईक नक्कीच करायचं आहे. तुमचा एक लाईक थोडासा प्रोत्साहन आपल्या या सुप्रक्लासच्या या चॅनलच्या या सुप्रक्लासला देऊन जाईल है ना. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर एकदम फ्री असते, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कशासाठी करायचं आहे? केल्याने काय होईल तर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुप्रक्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल किंवा जावा म्हणून काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे, अत्यंत गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. भेटूया पुढच्या कडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.